आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग येथील शेतकरी सुखदेव शेटे यांच्या घरासमोर पहाटेच्या वेळी तब्बल 3 बिबटे एकाच वेळी फिरताना आढळलेत। विशेष म्हणजे एका बिबट्यानं गोट्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केला, मात्र जवळ झोपलेल्या शेतमजुरानं काठीनं प्रतिकार केल्यानं वासरू बचावलंय। श्री क्षेत्र वडगाव येथील शेटेमाळा परिसरात शेतकरी सुखदेव शेटे राहतात। त्यांच्या घराच्या आजूबाजूला शेती आहे, तसेच घरालगत मोठा गोठा असून तेथे 5 दुभत्या गायी आणि त्यांची वासरे बांधण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने घराच्या बाहेर गोठ्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत। यापूर्वी एकदा गोठ्यातील वासरावर हल्ला करून बिबट्यानं त्याला ठार केलं होतं। बुधवारी पहाटे 1:30च्या सुमारास तब्बल 3 बिबट्यांनी एकामागोमाग एक शेटे यांच्या गोठ्यावर प्रवेश केला। हे बिबटे इकडे तिकडे पाहत संतगतीने चालत होते। त्यानंतर त्यातील एका बिबट्यानं त्यांचा मोर्चा गोठ्यात असलेल्या वासराकडे वळवला। विशेष म्हणजे वासरू जेथे बांधले होते तेथे जवळच एक शेतमजूर खाटेवर झोपला होता। दबा धरून आलेल्या बिबट्यानं खाली बसलेल्या वासरावर मागून झडप घातली। त्यावेळी वासरू खडबडून उठले। या आवाजाने मजूर जागा झाला। त्याने अंगावर असलेले पांघरून बिबट्याच्या दिशेने फेकले, तसेच जवळ पडलेली काठी खाटेवर मारत मोठ्याने आरडाओरड केला। त्यामुळे हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्यानं तेथून धूम ठोकली। हा मजूर बराच वेळ जागा राहून बेधरलेल्या अवस्थेत बसला होता। सुदैवाने बिबट्यांनी त्याच्यावर हल्ला केला नाही। या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असून अनेक पाळीव जनावरे त्यांनी ठार केली आहेत। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।